रात्र 5वी. मथुरी. श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून राहा. हरी आईची आठवण म्हणजे सकल दुःख हरी मलम आहे. भक्ताला देवाचं स्मरण होताच त्याचं दुःख हरपतं. तसंच आईचं स्मरण होताच माझं. आज आईची एक सुंदर आठवण आलीय. बसा सारे, असं म्हणून श्यामने सुरुवात केली. मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्यानं श्रीमंत असावं. जगातील पुष्कळांची दुःख हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारं जग नेव, पण भारतीय हृदयातील थोर आणि अतूट संपत्ती कोणी न नेव म्हणजे झालं. आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपिण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. घरी भात असते. हे भात काढून तांदूळ करावे लागतात. हे काम करायला येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात आणि वंश परंपरा कांडपाचे काम करायला त्या येतात. जणू वतनच ते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करायला होता. तो लहान होता, 10-12 वर्षांचा असेल. मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला पिकलेली करवंद, अळू वगैरे आणून द्यायची. पिकलेली काळी भोर करवंद म्हणजे गरीब कोकणातील द्राक्ष असते. अळू सुद्धा गोड फळ आहे. त्याचा रंग तपकिरी असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचं झाड होतं आणि त्यावरचे आळू फार फार गोड असत. गरीब माणसं नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञता बुद्धीसारखी थोर आणि सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही. का ग गजरे, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला? ही दुसरी कोण आलीय? आईनं विचारलं. गजरी म्हणाली, मथुरीला ताप आलाय. मथुरीने या चंद्रीला पाठवलंय. आपल्याला कामावर जाता न आलं तर दुसऱ्या कोणाला तरी ते करायला पाठवून ते काम अडू न देणं, ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीतही होती. बराच आलाय का ग ताप? आईनं विचारलं. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला आणि म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला आलाय ताप. तिला बरं वाटलं म्हणजे येईल कांडायला. तोवर ही चंद्री येत जाईल. बरं हं, आई म्हणाली. शिवराम काम करायला निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी 12-1 वाजता आमची घरातली जेवणं झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. गुरांना पाणी घातलंस का? शेण वगैरे त्यांचं ओढून ठेवलंस का? नाहीतर गुरं पायांनी तुडवतील आणि त्यातच बसतील. गवत घालून ठेव, आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, सारं केलंय, आता मी जातो. थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली आणि केळीच्या पानावर कढत भात आणि लिंबाच्या लोणच्याची फोड असं घेऊन आली. एका लहानशा गंजात तिनं ताक आणलं. शिवराम, हे तुझ्या आईला दे हो, म्हणावं लवकर बरी हो. असं म्हणून त्याला ते सारं देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला आणि हातात गंज घेऊन तो घरी गेला. 3 सांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. गजरे, ती समई कोंड्याला पुसून नीट लख्ख करून ठेव, आईनं सांगितलं. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादी बसे. कांडणाच्या दिवशी समई पुसायची असा रिवाज असे. भाताच्या कोंड्याला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजू लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आलं. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या. शिवरामाने झाडांना पाणी घातलं. गुरांची दूधं काढली. आईनं गाईचं दूध काढलं. शिवराम घरी जायला निघाला. सायंकाळी आईनं मला गवती चहा आणून ठेवायला सांगितलं होतं. तुळशीत आलं पुरलेलं होतं.
त्यातलं आलं उकरून काढलं. आई शिवरामाला म्हणाली, शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे, घरी काढा करा. त्यात 4 धणे आणि पिंपळाचं पान टाका आणि कढत कढत आईला द्या. मग पांघरुण घाला, म्हणजे घाम येईल आणि ती मोकळी होईल. थांब हो, 2 खडी साखरेचे खडेही देते. असं म्हणून आई घरात गेली आणि खडी साखर घेऊन आली. शिवराम सारं घेऊन निघाला. मथुरेने शिवरामाला विचारलं, शिवरामा, हे कोणी दिलं? शिवराम म्हणाला, श्यामच्या आईनं. मथुरी म्हणाली, देव माणूस आहे माऊली, साऱ्यांची काळजी आहे तिला. मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम, तुझ्या आईचं कसं आहे? आईनं विचारलं. कपाळ लई दुखतंय, सारखं ठणकतं. अक्षी कपाळाला हात लावून बसलीय, रात्री झोप बी नाही, त्यांनी सांगितलं. बर, आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ आणि सांबर शिंग दे. ते उगाळून तिच्या कपाळाला चांगला लेप द्या, म्हणजे बरं वाटेल, आई म्हणाली. तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला, शेणाच्या गोवऱ्या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली. 2 प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ आणि सांबर शिंग आईनं त्याच्याजवळ दिलं होतं. सांबराचे शिंग औषधी असते असं म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोकं दुखणं राहतं. इतरही कुठे दुखत असेल तर याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, पण ती कामावर यायला लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडायला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे, किती वाळलीस ग तू, कांडण होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, आता पुरे. हेंटी फिरती झाली आता, 4 दिवसांनी होईन धडधाकट. आई, तुमची माया असली म्हणजे काय होणं आम्हाला? आई म्हणाली, अगं सारी देवाची कृपा, आम्ही किती एकमेकांना पुरणार. बरं, पण मुलांचा भात झालाय, तूही 4 घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज इथेच जीव पोटभर, ऐकलंच ना? त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचं जेवली. मथुरीच्या तोंडावर त्यावेळी केवढी कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झालीय. मी एखाद वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटायला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्यात, तरीही एक प्रकारची प्रसन्नता आणि वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, अरे काय हे श्याम. तिला माझ्या आईची आठवण येते आणि ती म्हणते, श्याम, तुझी आई असती तर तुला असं सडाफटिंग राहू न देती. तुला लगीन करायला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लवकर, साऱ्यांवर तिचा लोभ. अशी प्रेमळ आणि दयाळू आई मला मिळाली होती.